महसूल प्रशासनाने सील केलेले अनधिकृत खडी क्रेशर सील तोडणाऱ्या मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जनतेतून मागणी। सांगोला तालुक्यातील अनधिकृत खडी क्रेशर सील करण्याचे आदेश माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडील 15/11/2023 रोजीच्या आदेशान्वये सांगोल्यातील खडी क्रेशर तपासून सील करण्याचे आदेश माननीय उपजिल्हाधिकारी यांनी सांगोला तहसीलदार संतोष कंसे यांना दिलेत। माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार संतोष कंसे यांनी सांगोला तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना तालुक्यातील सर्व खडी क्रेशर तपासून कारवाईचे आदेश देण्यात आलेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी संगेवाडी व धायटी तलाठी यांनी धायटी येथील नवनाथ जालिंदर चव्हाण राहणार धायटी यांचा गट क्रमांक 802/2 तसेच सौ दीपाली सागर मिसाळ राहणार धायटी यांचा गट क्रमांक 14/1 मध्ये खडी क्रेशर तपासले असता अंदाजे 400 ब्रास खडी क्रेशर साठा दिसून आलाय। तसेच मौजे तरंगेवाडी येथील गट क्रमांक 186/1 मध्ये राजेंद्र जगन्नाथ वाघमारे तसेच नाजरामठ येथे बबन आप्पाराव पाटील यांच्या वतीने श्री बाबर गट क्रमांक 58/1 तसेच बोपसेवाडी येथील गट क्रमांक 356 मध्ये बबन गावडे, जुनोनी येथील गट क्रमांक 30/3 मध्ये नारायण शामराव पाटील, चिकमहूद येथील गट क्रमांक 105 मध्ये अशोक माने, चिकमहूद येथील गट क्रमांक 222 मध्ये विजय गजेंद्र मोरे तसेच महूद येथील गट क्रमांक 873 मध्ये बाजारे तसेच डिक्सळ येथील गट क्रमांक 37 मध्ये अंकुश शिंदे तसेच सिवने येथील गट क्रमांक 468/2 मध्ये सौ छाया बाळासाहेब एरंडे, निजामपूर येथील सौ अश्विनी बाळासाहेब आसबे यांचा गट क्रमांक 173 व 175/2 मध्ये, निजामपूर येथील गट क्रमांक 429/3 मध्ये कुसुम सीताराम बंडगर तसेच निजामपूर येथील गट क्रमांक 451 मध्ये योगेश खटकाळे, सोनन येथील गट क्रमांक 177 मध्ये संजय जालिंदर केदार तसेच गोडसेवाडी येथील गट क्रमांक 34/2 मध्ये केरप्पा रामचंद्र गोडसे तसेच गोडसेवाडी येथील गट क्रमांक 368 मध्ये शरद नरळे, कोळा येथील गट क्रमांक 1694 मध्ये विष्णू आलदर यांच्यासह अनेक खडी क्रेशर बेकायदेशीर असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांना दिसलेत। त्यानुसार माननीय उपजिल्हाधिकारी सांगोला विभाग सांगोला यांच्याकडील पत्र जा क्र गौ ख कावी 1775/2023 दिनांक 20/11/2023 रोजीच्या पत्रानुसार तहसीलदार संतोष कंसे यांनी कारवाईचे आदेश दिलेत। वरील सर्व खडी क्रेशर मालकाकडे कोणत्याही प्रकारची माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडील खणपट्टा मंजूर नाही, मायनिंग प्लॅन, केंद्र सरकार व राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाची परवानगी नसल्याचे समजतंय। त्यामुळे वरील यादीतील सर्व खडी क्रेशर मंडळ अधिकारी तलाठी यांनी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली रीतसर मोजणी करून सदरचे सर्व खडी क्रेशर सील करण्यात आल्याचे समजतंय। परंतु तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मस्तावलेल्या खडी क्रेशर मालकाने राजकीय वरदहस्ताने सील तोडण्याची चर्चा सध्या सांगोला तालुक्यात रंगू लागल्याचे समजतंय। त्यामुळे खडी क्रेशर बेकायदेशीर सील तोडणाऱ्या खडी क्रेशर मालकावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जनतेतून होती। तसेच सर्व अनधिकृत खडी क्रेशर मालकांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्या खडी क्रेशरचा रीतसर लिलाव काढून त्या दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्याची मागणी जनतेतून होती। शुभम आयवळे, TV7 न्यूज, सांगोला।